एप्रिलमध्ये चाळीत टाकलेला आहे, जसा टाकला तसा आत्ता ज्या डिसेंबरमध्ये फोडल्यानंतर आहे असा क्वालिटीचा कांदा निघलेला आहे। नमस्कार, मी तुषार अशोक मेत्रे, राहणार हातवळण, तालुका दौंड, जिल्हा पुणे। माझं या ठिकाणी 14 एकर असं क्षेत्र आहे। त्या क्षेत्रामध्ये ऊस लागवड ही माझी 8 एकराची आहे। 6 एकरामध्ये माझा कांदा असतो। मला यापूर्वी कांदा या पिकात खूप नुकसान व्हायचं, कांदा टिकवण्याची क्षमता ही कमी होती। मी जेव्हापासून ॲग्रिसर्च या कंपनीसोबत काम सुरू केलं तेव्हापासून या 5 वर्षात कांदा टिकवण्याची क्षमता ही वाढलेली आहे। मला या 5 वर्षात ॲग्रिसर्च या कंपनीने खूप वेळोवेळी व्यवस्थित मार्गदर्शन करून चांगल्या प्रकारे रिझल्ट दिला आहे। पूर्वी आहे ना, कांदा टिकवण्यासाठी आम्हाला इतका त्रास व्हायचा ना, कांदा हा टिकतच नसायचा। झालं आपण कांदा या पिकाला आहे ना, जेव्हापासून ॲग्रिसर्चची औषधं जी वापरायला लागलो ना, तेव्हापासून कांद्याची क्वालिटी आणि टिकवण्याची क्षमता ही वाढलेली आहे। कांद्याची पूर्वी आहे ना, पत्ती टिकतच नसायची। जेव्हापासून आपण ॲग्रिसर्चचे प्रोडक्ट वापरतो ना, तेव्हापासून आहे ना, कांद्याची पत्ती चांगली टिकते, काजळीचं प्रमाण कमी झालेलं आहे। बेसल डोसमध्ये आहे ना, सुरुवातीला आपण 6 किलो थायग्रेन वापरलं होतं। ते 6 किलो थायग्रेन वापरल्यानंतरून पाण्यातून सोडण्यासाठी आपण थायोग्रेन आणि मिंगल हे सोडल्यानंतरचं त्यांचं जे कॉम्बिनेशन होतं, त्याचा रिझल्ट इतका चांगला भेटलेला आहे ना आपल्याला, की त्याने कांदा हे पीक आहे ना एकदम जोमात चाललेलं आहे आपलं। आपण या कंपनीचे जे प्रोडक्ट वापरतोय त्याचा असा आपल्याला फायदा होतोय की मार्केटमध्ये आपला कांदा हा एकदम टॉपच्या क्वालिटीमध्ये विक्रीला जातोय। एखाद्याचा कांदा जर 15-16 रुपये जात असेल ना, त्याच्या तोडीत आपल्या कांद्याचा रेट हा उच्चांकी गाठला जातोय, चांगला रेट आहे। आणि आजूबाजूचे जे प्लॉट पाहतोय मी त्यात आणि आपल्या प्लॉटमध्ये हा फरक जाणवतोय मला। जे आपण ॲग्रिसर्च या कंपनीची प्रोडक्ट वापरतोय त्याचा चांगला रिझल्ट आहे। पूर्वी कांदा खराब होण्याचं जे जास्त प्रमाण होतं ते ॲग्रिसर्च या कंपनीसोबत आल्यापासून कमी झालेलं आहे। पूर्वी कांदा हा आमचा जास्त प्रमाणात टिकत नव्हता, ते आता टिकतोय। आपण त्यांचं पाण्यातून सोडण्यासाठी थायोग्रेन, मिंगल हे जे वापरले त्याचा रिझल्ट खूप चांगल्या प्रकारे आलेला आहे आपल्याला। त्याच्यामुळं कांदा हा जास्त प्रमाणात टिकतोय, क्वालिटी पण त्याच्यामुळं चांगली येते। आणि आपल्याला सस्ते साहेबांनी वेळोवेळी येऊन मार्गदर्शन केलं। त्यांच्या प्लॉटला सारख्या व्हिजिट असायच्या, 15 दिवसाला व्हिजिट दिल्या त्यांनी आम्हाला। वेळोवेळी मार्गदर्शन केल्यामुळे कांद्या या पिकात आम्हाला चांगलं भरघोस उत्पन्न काढून दिलं त्यांनी। आता आपल्या इथं जर पाहिलं तर बाकीच्यांच्या वखारी ज्या पाहिल्या आपण, त्यांचं खराब होण्याचं प्रमाण जरा जास्तच आहे। त्यांच्या तुलनेत जर आपला कांदा जर पाहिला तर आजच्याला इतका क्वालिटीचा कांदा आहे ना आपला, 1 नंबर, बाजारामध्ये सुद्धा 1 नंबरला जातोय। आणि खराब हा विषयच नाही। त्याची जी पत्ती टिकते ना आपली कांद्याची, ती पण चांगल्या प्रकारे टिकते, पत्ती सोडत नाही आपला कांदा। आणि क्वालिटी साईज 1 नंबर आहे आपल्या कांद्याची।